श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय. श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत लेखमाला, लेखक क्रमांक 32. ये आपकी जगह की चाबी. श्री पळणी स्वामी म्हणाले, बेटा माधवा, तू दर्शन घेतलेले श्रीपाद श्रीवल्लभांच्या आजोबांचे घर हे जन्मस्थान आहे. त्या जागी पादुका प्रतिष्ठापित होती. त्या जागेखाली पाताळात शेकडो वर्षांपासून तप करणारे ऋषी आहेत. पादुका प्रतिष्ठापित झाल्यानंतर काही काळाने श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत ग्रंथ सहजच प्रकाशित होईल. त्या जन्मस्थळी बसून तू ध्यान केलेल्या स्थळीच श्रीपाद श्रीवल्लभांची, त्यांचे पूर्वावतार श्री दत्तात्रेयांची व नंतरचे अवतार श्री नृसिंह सरस्वतींची मूर्ती प्रतिष्ठापित होणार आहे. त्यानंतर त्या क्षेत्रात बऱ्याच लीला घडणार आहेत. श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत अध्याय 4. श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत हा अक्षर सत्य ग्रंथ आहे असे स्वतः श्रीपाद शंकर भट्टाच म्हणाले आहेत. या ग्रंथातील श्रीपादांची वचनं, त्यांच्या लीला, भक्तांसह त्यांचे घडलेले प्रसंग आजही अनुभूती देतात. सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज पिठापूर हे तर साक्षात श्रीपाद श्रीवल्लभ. अध्याय 4 मध्ये कुरवपूरला कृष्णेच्या काठावर श्रीपादांच्या सहोदरी श्री वासवी कन्यका परमेश्वरी माता श्रीपादांना म्हणाल्या, तुझा अवतार घेण्याचा संकल्पच असेल तर तू दुसरे शरीर धारण करू शकतोस. हवे असल्यास हे शरीर समाधीस्थ असताना त्या समाधीतून तू भक्तांवर कृपा करू शकतोस. हे उद्गार श्री गोपाल बाबांबद्दल आहेत. साधारण 2011 साल असावे. मला एका पहाटे दृष्टांत झाला की एका जुन्या पद्धतीचा मोठा मोकळा हॉल आहे. त्याच्या पूर्व बाजूच्या भिंतीच्या कडेला दत्तात्रेयांच्या मूर्ती आहेत आणि बाकीच्या 3ही भिंतींच्या कडेला अतिशय वयोवृद्ध साधू महात्मे शुभ्र आसनांवर शेकडो वर्षांपासून बसलेले आहेत. सर्व साधूंनी अत्यंत शुभ्र वस्त्रे धारण केलेली आहेत. त्यांच्या शुभ्र लांबलचक दाढ्या, हातात शुभ्र मण्यांच्या जपमाळा, हे सर्व साधू जप करण्यात समाधी अवस्थेत आहेत. यामध्ये एक आसन मोकळे होते. एका तरुण मुलीने मला हाताला धरून त्या आसनावर नेऊन बसवले. यानंतर काही दिवसांनी दृष्टांतामध्ये एक हात माझ्या समोर आला आणि त्या हाताने मला एक किल्ली दिली. यानंतरच्या पौर्णिमेला मी जेव्हा रेल्वेने रात्री पिठापूरला पोहोचतो, तोच एका व्यक्तीने एक किल्ली माझ्या हातात देत सांगितले, ये आपकी जगह की चाबी, अब से आप उधर ही रहना. या जागेत मी 3 वर्ष राहिलो. बाबा रात्री, पहाटे, दिवसा अचानक तिथे मला दर्शन देण्यास येत. मी सकाळी एकदा व दुपारी एकदा बाबांच्या दर्शनाला आश्रमात जाई. दर्शन झाल्यावर मी बाबांजवळ जर थोडा रेंगाळलो तर बाबा त्या लांबवरच्या माझ्या जागेकडे हात करून मला तिकडे लगेच निघून जायला लावत. हिराचंद गोपालचंद कोठारे, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.